नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी साथीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या कापूस बाजारात जे काही चाललंय ना, त्याला तेजी नाही तर अक्षरशः धमाका म्हणायला पाहिजे. भाव असे काही वाढतायत, जणू काही रॉकेटच लागले. तर ही तेजी आली कुठून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती थांबणार कुठे? चला, आजच्या या भागात आपण हेच सगळं सोप्या भाषेत समजून घेऊ. सुरुवात करूया एका ताज्या बातमीने. आजच बघा, अकोटच्या बाजार समितीमध्ये कापसाने एक नवीन रेकॉर्ड बनवलाय आणि यामुळे संपूर्ण बाजारात एक वेगळाच उत्साह संचारलाय. आणि भाव काय मिळालाय? तब्बल 8,400 रुपये प्रति क्विंटल. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. या हंगामातला हा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा आकडा आहे. आणि हा आकडाच आपल्याला सांगतोय की बाजारात काहीतरी मोठं घडतंय. म्हणूनच यामागची कारणं समजून घेणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आता आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न घोळतोय की अचानक असं काय झालं की भाव इतके वाढायला लागले. या दरवाढीमागे नक्की कोणती गणितं आहेत? चला जरा खोलात शिरून बघूया. तर बघा, या भाववाढीच्या खेळाचे दोन मुख्य खेळाडू आहेत. एक आहे सरकारचं धोरण आणि दुसरं आहे देशातलं उत्पादन. सरकारने काय केलंय तर बाहेरून येणाऱ्या कापसावर पुन्हा 11% आयात शुल्क लावलंय. म्हणजे बाहेरचा कापूस आपोआप महाग झाला. आणि याला जोडी मिळालीये ती देशातल्या प्रचंड मोठ्या तुटवड्याची. म्हणजे जेवढा अंदाज होता ना त्याच्या निम्मच पीक यावर्षी हाती आलंय. आता ही परिस्थिती समजून घ्यायला आपण एक सोपं उदाहरण घेऊया. समजा एक स्प्रिंग आहे. त्या स्प्रिंगवर वरून सरकारने 11% ड्युटीचा दाब टाकलाय आणि खालून मालाच्या 50% तुटवड्याचा जोर लागतोय. आता तुम्हीच विचार करा, जेव्हा एखादी स्प्रिंग दोन्ही बाजूंनी इतकी दाबून धरली जाते तेव्हा ती काय करते? ती प्रचंड ताकदीने उसळी मारते, बरोबर? अगदी तसंच आता आपल्या कापूस बाजारात होणार आहे. भावांमध्ये मोठी उसळी येणं जवळजवळ निश्चित मानलं जातं. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाहीये. या दोन मोठ्या कारणांसोबतच एक तिसरं छुपे रुस्तम कारण सुद्धा आहे, जे बाजाराला आतून आणखीन गरम करतंय. जाणकार लोक याला एम्प्टी पाईपलाईन किंवा रिकामी पुरवठा साखळी असं म्हणतात. हे समजायला खूप सोपं आहे. बघा, दुकानांमधून तयार कपड्यांची विक्री व्यवस्थित सुरू आहे. म्हणजे ग्राहक माल खरेदी करतोय. पण गंमत अशी आहे की गिरण्या आणि व्यापारी त्या वेगाने नवीन कच्चा कापूस घेऊन माल बनवत नाहीयेत. त्यामुळे होतंय काय की ही जी पूर्ण साखळी आहे ती आतून पोकळ होत चाललीय. आणि याचा परिणाम काय होणार? तर भविष्यात कच्च्या मालासाठी अचानक प्रचंड मागणी वाढणार. ओके, तर आतापर्यंत आपण देशातल्या गोष्टी पाहिल्या. आता जरा आंतरराष्ट्रीय बाजारात डोकावूया, कारण तिथे एक मोठा ट्विस्ट दडलेला आहे आणि त्याचं नाव आहे बांगलादेश. हो, आपल्या कापूस बाजाराच्या भविष्यावर परिणाम करणारा हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. जरा ह्या स्क्रीनकडे बघा. ह्या आकडे पाहून तुम्हाला बांगलादेशचं महत्त्व लगेच कळेल. आपण जेवढं सूत म्हणजे यान बाहेरच्या देशांना विकतो त्यापैकी जवळपास 45% सूत एकटा बांगलादेश विकत घेतो. म्हणजे विचार करा, केवढी मोठी बाजारपेठ आहे ती आपल्यासाठी. त्यामुळे तिथल्या छोट्या मोठ्या निर्णयाचा थेट परिणाम आपल्या दरांवर होऊ शकतो. आणि धोका नेमका हाच आहे. बांगलादेशच्या सूतगिरण्यांनी सरकारकडे एक मागणी केलीये की भारतातून जे सूत येते त्यावर 20% आयात शुल्क लावा. आता जर बांगलादेश सरकारने हा निर्णय घेतला तर आपलं सूत तिथे महाग होईल, मागणी कमी होईल आणि त्याचा थेट फटका आपल्या कापसाच्या दरांना बसू शकतो. पण ह्यात एक चांगली बातमी पण आहे. बांगलादेशमध्येच या निर्णयाला कडाडून विरोध होतोय. तिथल्या सूतगिरण्या म्हणतायत की शुल्क लावा, पण तयार कपडे बनवणारे उद्योजक म्हणतायत की असं केलं तर आमचे कपडे महाग होतील आणि आम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकणार नाही. त्यामुळे बांगलादेश सरकार इतक्या सहजासहजी हा निर्णय घेईल असं वाटत नाही. हा एक दिलासा आहे. बरं, तर हे सगळं गणित पाहिल्यावर आता आपण त्या मुख्य प्रश्नाकडे येऊया, ज्याचं उत्तर सगळ्यांना हवंय की कापसाचे भाव पुढे नेमके जाणार कुठे? तर ऐका, जाणकारांच्या मते सध्या जो 8,200 रुपयांचा भाव आहे ना, तो तर फक्त ट्रेलर आहे. भाव लवकरच 8,500 रुपयांचा टप्पा ओलांडेल. पण खरी तेजी तर अजून यायची आहे. अंदाज असा आहे की या महिन्याच्या शेवटपर्यंत भाव 9,000 रुपयांचा जादुई आकडा सुद्धा पार करू शकतो. तर सगळं सार काय? सरकारी धोरण, मालाची टंचाई आणि रिकामी पुरवठा साखळी हे तिन्ही घटक भावाला वर ढकलत आहेत. फक्त एक बांगलादेशच्या निर्णयाचा धोका आहे, ज्यावर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. पण एकंदरीत पाहिलं तर बाजाराचा कल पूर्णपणे तेजीचाच दिसतोय. हे सगळं विश्लेषण ठीक आहे. पण मग आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की ह्या परिस्थितीत आपल्या शेतकरी बांधवांनी काय केलं पाहिजे? कोणती रणनीती अवलंबली पाहिजे?
जाणकारांनी एक सरळ सोपी 3 सूत्री रणनीती सांगितली आहे. पहिली गोष्ट, सुरक्षितेसाठी CCIकडे हमी भावाने विकण्याचा पर्याय म्हणून नोंदणी करून ठेवा. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर आर्थिक अडचण नसेल तर विकायची अजिबात घाई करू नका. थांबा. 8,500च्या पुढे भाव मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि तिसरी गोष्ट, बातम्यांवर लक्ष ठेवा. सरकार काय निर्णय घेतंय, बांगलादेशमध्ये काय घडतंय यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, बाजाराची स्प्रिंग पूर्णपणे दाबलेली आहे आणि ती कधीही उसळी मारू शकते. आता प्रश्न फक्त एकच आहे, त्या मोठ्या उसळीचा फायदा घेण्यासाठी थांबायची आपली तयारी आहे का? निर्णय तुमचा आहे, पण विचारपूर्वक घ्या. कापसाचे भाव 9,000वर थांबणार की 10,000चा टप्पा गाठणार यावर आमचं बारीक लक्ष असेल. पुढचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत यासाठी कृषी साथी या आपल्या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि हो, ही महत्त्वाची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.